शेतकरी बंधूंनो नमस्कार. कळंब तालुक्यामध्ये सर्वात जास्त वेगानं वाढणारं पीक म्हणजे राजमा. मागच्या 2 वर्षापासून राजमाचं क्षेत्र हे वाढतच चाललेलं आहे. परंतु मागच्या आठवड्यापासून आपल्यातील वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि ह्या बदलामुळं राजमा या पिकावर कुठले कीड, कुठले रोग आणि त्याच्यावर काय आपल्याला प्रतिबंध म्हणजे उपचार करायचे याविषयी आपण माननीय अडसूळ साहेबांकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. अडसूळ साहेब नमस्कार. नमस्ते. अडसूळ साहेब हे कृषी पर्यवेक्षक म्हणून शिराढोणमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा राजमा या पिकावर म्हणजे बाल्यावस्थेपासून आजपर्यंतच्या अवस्थेमध्ये असं म्हणायला हरकत नाही, खूप चांगला अभ्यास आहे आणि सुरुवात त्यांनीच केलेली आहे असं म्हणायला पण हरकत होणार नाही. अडसूळ साहेब, मागच्या 4 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. राजमा हे पीक भाजीपाल्याचं पीक म्हणजे भाजीपाला म्हणजे खाण्यासाठी वापरात येणारं पीक आहे. ह्या ढगाळ वातावरणाचा काय परिणाम याच्यावर होऊ शकतो? राजमा पिकावर ढगाळ वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी भारी जमिनीत जर हे पीक घेतलेलं असेल तर जे पाणी देण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं स्प्रिंकलरच्या स्वरूपातून त्याने 2 तासापेक्षा जास्त वेळ स्प्रिंकलर त्या शेतामध्ये चालवू नये आणि पाणी दिल्याच्या नंतर लवकरात लवकर पिकामध्ये कसा वापसा होईल ह्याची त्याने काळजी घेणं गरजेचं आहे. साधारण एक 90 मिनिटापर्यंत जरी स्प्रिंकलर त्या शेतामध्ये चालू ठेवून बंद केलं तरी सुद्धा या वातावरणामध्ये अनावश्यक येणारी जी काही बुरशी त्या पिकाकडे येत नाहीत. ज्या शेतकऱ्याने ह्या दिवसामध्ये जास्त पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे किंवा दिलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या राजमा पिकावर बुरशीजन्य रोग जसं की काही झाडं अशी पिवळी पडायलेली दिसतात आणि शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी ह्या अडचणी आलेल्या आहेत की आता प्लॉट क्वचित ठिकाणी असे पिवळे पडायला लागलेले पिवळे पडेल, बरोबर आहे. आता जे वातावरण आहे हे दिवसा ढगाळ आहे, क्वचित प्रसंगी सूर्यदर्शन होत आहे आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी पडत आहे. तर ह्या अशा एक विभिन्न परिस्थितीमध्ये ह्या पिकावर काय काळजी घेतली पाहिजे? अशी परिस्थिती इथून माग किंवा बऱ्याचदा जास्त दिवस टिकून राहिलेली नाही. या वातावरणामध्ये राजमा पिकाला जास्त पाणी न देणे हा एक ह्यातला एक पर्यायी भाग आहे आणि राजमा पीक हे द्विदल वर्गातील जरी असले तरी ह्या पिकावर नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबियम जीवाणूच्या ज्या काही गाठी दिसतात त्या आढळून येत नाहीत. साधारण 20 ते 25 दिवसाचं पीक झाल्याच्या नंतर पाणी देण्यापूर्वी जर शेतकऱ्यांनी साधारणतः एकरी 25 किलो युरिया ह्या पिकास दिलं तर पिकाची वाढ चांगली होते, फुलाची संख्या झाडावर वाढते आणि या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आवश्यक असं नत्राचा एक डोस पिकाला देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या वातावरणामध्ये जर नत्राचा डोस दिला तर त्याची वाढ चांगली होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते. पण मला एक असं म्हणायचं आहे की ह्या वातावरणामध्ये कोणते रोग याच्यावर येऊ शकतात की जसं की त्याच्यावर समजा आता तुम्ही तांबेरा म्हणू शकता किंवा हे, तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल? बऱ्याच प्रमाणात पिकावर रोग येऊ नये म्हणून उपाय शेतकऱ्याने करणं चांगलं राहतं. एखाद्या पिकावर जर एखादा रोग मोठ्या प्रमाणात आला आणि तो जर झपाट्याने वाढला तर तो कंट्रोल करणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. यासाठी या वातावरणाचा प्रादुर्भाव पाहता सुरुवातीची स्टेज असेल, कुठल्याही शेतकऱ्यांचं असं पिवळं पान हे दिसत नसेल तर M45 नावाचं बुरशीनाशक असेल, रेडोमिल म्हणून नावाचं एक बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि रोको म्हणून आहे. रोको आणि रेडोमिल ज्या शेतकऱ्याच्या शेतावर काही झाडाची संख्या 10% पर्यंत पिवळसर दिसत आहे अशा शेतकऱ्यांनी त्याची फवारणी करावी. ज्या शेतकऱ्याचा प्लॉट हिरवा आहे, येऊ नये असं वाटतंय अशा शेतकऱ्यांनी M45 बुरशीनाशकाची एक फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा अजून एक त्याला लागून एक प्रश्न असा आहे की जसा रोगाचा प्रादुर्भाव होतो तसा किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. आजची परिस्थिती आहे, फुलं आणि काही ठिकाणी शेंगा लागतात. म्हणजे आताची ही एकदम नाजूक स्थिती असं म्हणायला पण हरकत नाही, कारण एखादं स्ट्रॉंग औषध फवारलं फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपलं साधं जर फवारलं तर त्याच्यावर आळी जी येणार आहे तर ती कंट्रोल होणार नाही. ह्याच्यासाठी मधला मार्ग आपल्याला काय काढता येईल? सर्वात प्रथम आळी येण्याची, राजमा पिकावर आळी येण्याची 2च कारण आहेत. जे शेतकरी नत्रयुक्त खताचा अनावश्यक वापर करतात त्या शेतकऱ्याच्या शेतात 100% आळी आल्याशिवाय राहत नाही. नत्रयुक्त खताचा प्रमाणात वापर, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे 25 किलोपेक्षा जास्त युरिया
एका डोस मध्ये पिकाला देऊ नये ओके. आणि 2 डोस मधला अंतर कमीत कमी 10 ते 15 दिवस असावं आणि 50 किलोपेक्षा जास्त युरिया एका एकर शेताला शेतकऱ्याने देऊ नये. पहिला स्टेजला जर ह्या 2 गोष्टीवर नत्रयुक्त खतावर नियोजन केलं आणि शेतकऱ्यांनी जर एक काळजीपूर्वक म्हणून साधा आपलं एक निमार्क प्लस क्लोरोपायरिफॉस किंवा किनॉल्फॉसची जरी फवारणी घेतली तरी अशा शेतकऱ्याच्या शेतावर अळी येणार नाही. शेतकरी बंधूंनो, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये काय आपण रोगावर काय झालं पाहिजे, किडीवर कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे याबद्दल अडसूळ सरांनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन तर केलेलंच आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे सगळ्या गोष्टी कधी होतात तर नत्राचा आवाजवी वापर करणं. पण दुसरी गोष्ट त्याला एक अशी आहे की ह्याला पेरणीनंतर किमान 2 डोस युरियाचे व्हायला पाहिजे. म्हणजे 2 डोस देणं म्हणजे आवाजवी वापर करणं असं नाही, परंतु जर 25-25 किलो प्रति एकरामध्ये जर 2 डोस केले तर आपल्याला हे कव्हर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिडोमेल, त्याच्याबरोबर सोबत आपण रोको आहे, M45 आहे, 22 आहे, अशा ह्याचे औषधाची जर फवारणी केली एका फवारणीमध्ये कंट्रोल होऊ शकतात आपले रोग. आणि सोबतच क्लोरोपायरिफॉस असेल, फिनॉल्फॉस असेल किंवा साधं रोगर जरी फवारलं तरी आपल्याला ह्याच्यामध्ये लहान अवस्थेतील अळी आणि रस शोषणाऱ्या किडीचा आपण प्रादुर्भाव थांबवू शकतो. या गोष्टी जरी केल्या तरी चांगल्या पद्धतीनं राजमाचं आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि जे आपण हे करणार आहेत पुढं खाद्यामध्ये वापर करणार आहेत तर त्याच्यावर रेसिड्यू फ्री आपल्याला एक भाजीपाल्याचं पीक आपल्याला मिळू शकतं. या गोष्टीचं थोडंसं सर्वांनी जाणीव ठेवून जर फवारणी केली आणि नत्राचा आवाजवी वापर जर थांबवला तर ह्याच्यावर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाचं पीक आणि आर्थिक स्रोत बळकट करण्याचं पीक हे आपल्याला घेऊ शकतो. धन्यवाद.